शहर की जनता को हमने दर्शाया था कि आज भारतीय जनता पार्टी के उल्लासनगर शहर जिला अध्यक्ष प्रदीप रामचंदानी ने आज प्रेस कॉन्फ्रेंस करके उन्होंने महानगर पालिका के ठेकेदार के ऊपर कई आरोप लगाए और उसके बाद एक पॉलिटिकल नेता शिवसेना पार्टी के अरुण आशान के ऊपर भी उन्होंने कई एलिगेशन लगाए। आज इस बात की जानकारी जैसे ही अरुण आशान को लगी, तुरंत उन्होंने अपने घर के यहाँ पर पत्रकार परिषद बुलाई। उन्होंने प्रदीप रामचंदानी के सारे आरोपों का खंडन किया। क्या क्या कहा अरुण आशान जी ने, आइए सुनते हैं उनकी जुबानी। विभागाच्या कपाटातून फाईल काढून नेतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय। रामचंदानींचा मुलगा पालिकेचा मोठा ठेकेदार आहे। रामचंदानी याला डोंबिवलीतील भाजपच्या बड्या नेत्याचं पाठबळ आहे असं बोललं जात आहे। की भ्रष्टाचाराला बढावा देतो कोण आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात उभा राहतो कोण? आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात उभे राहतो कारण आमचं कोणाबरोबर लागे बांधेच नाही, कोणाबरोबर आमची युती, कोणाबरोबर आमची पार्टनरशिप नाही, कोणाबरोबर आमचा धंदा नाही आणि आमचा जोडधंदा कोणाबरोबरही चालला नाही। माझं जे काम आहे, मी व्यावसायिक बिल्डर आहे, ठाण्याला माझं ऑफिस आहे। प्रदीप रामचंदानी सांगितले की मी दिवसभर उल्हासनगरमध्ये असतो। त्यांनी मला सांगून दाखवावं। आपण सगळे पत्रकार लोकांनी मला मगासून फोन करतात, मी जेव्हाही तुम्ही मला फोन करतात तेव्हा तुम्ही मला विचारतात की भाऊ ठाण्यावरनं कधी येणार। मग हे त्याला माहीत नाही, त्यामुळे फक्त आणि फक्त आरोप करायचे आणि आरोप करून मी कसा बरोबर आणि बाकीचा कसा चुकीचा आहे। त्यामुळे त्यांनी जे आरोप केलेले आहेत हे आरोप हे बिनबुडाचे आहेत। त्यामुळे खरा भ्रष्टाचारी, खरा आरोपी कोण आहे हे मी तुम्हाला दाखवून दिलेलं आहे। आजची पत्रकार परिषद त्यांनी रवींद्र चव्हाण साहेब यांच्या सांगण्यावरनं केली आहे असं त्यांनी सांगितलं। त्याबद्दल रवींद्र चव्हाण साहेब, मला असं वाटत नाही की एवढ्या एका त्यांच्याकडे PWD सारखं मोठं डिपार्टमेंट या महाराष्ट्रामध्ये आहे, एवढी मोठी यंत्रणा त्यांच्याकडे आहे, ते पालकमंत्री आहेत स्वतः। तर एका छोट्याशा ह्या कॉन्ट्रॅक्टच्या मुद्द्यावर ते भारतीय जनता पार्टीला पत्रकार परिषद घ्या असं बोलतील असं मला वाटत नाही। कारण का हा ठेकेदार कम अध्यक्ष असल्यामुळे आपली पोळी भाजून घेण्याकरता त्यांनी जर का साहेबांचं नाव घेतलं असेल तर मला माहित नाही। त्यांनी आजच्या कार्यक्रमात म्हणजे पत्रकार परिषदेमध्ये इक्विपमेंट्स नावाची एक कंपनी आहे, ती रेडीमिक्स प्लांट्स पुरवते, RMC प्लांट्स। तर त्याच्याबद्दल त्यांनी असं स्टेटमेंट केलं की प्रेम झा ही झापी कंपनी चालवतात, त्या कंपनीकडे जो प्लांट आहे तो त्यांच्या एकट्याच्या नावावर नसून तो जॉईंट व्हेंचरमध्ये आहे। असं असताना त्यांनी कागदपत्रामध्ये त्याच्यात काही बनावट कागदपत्र सादर करून ती निवेदन मिळवली आहे। आता महापालिकेमध्ये जसं बघायला गेलं तर मुख्यमंत्री साहेब पण तुमचेच आहेत, हेच नगर विकास मंत्री आहेत, आयुक्त अजित शेख बद्दल तुमचं उठणं बसणं असतं। मग अशा परिस्थितीमध्ये जर ह्या ठेकेदाराने बनावट कागदपत्र सादर केले असतील तर तो क्वालिफाय कसा झाला? त्याची चौकशी करावी, बनावट कागदपत्र दिले असेल तर त्याच्यावर कारवाई करावी। हे काम तुमचं आहे ना, तुम्ही सत्तेत आहे ना, दुसरं कोण करणार आहे? बघा, सत्तेमध्ये असल्यामुळे ही जी प्रक्रिया जी बरोबर आहे का चुकीची आहे याचे पुरावे जर का समोर असतील तर त्या आयुक्त साहेबांनी त्याच्यावर कारवाई करावी, त्याला पण काळ्या यादीत घालावं, त्याचे पण काय असेल ते डिपॉझिट जप्त करावं। मुळात अरुण आशांचा कशाशी संबंध आहे का हा मुद्दा आहे। तुम्ही आणि ते मिळून शेल कंपनी चालवतात असा त्यांचा आरोप आहे। मी काय म्हणतो की कुठली कंपनी, कुठली भागीदारी संस्थेचं काहीतरी पेपर, बँकेचं अकाउंट काहीतरी दाखवा ना। तुम्ही उद्या सांगाल की अदानी अंबानी बरोबर पार्टनरशिप आहे, बोलून होत नाही ना, पुरावे द्या ना। शेल कंपनी आहे, तुम्ही नेटवर जा बघा, रजिस्टर ऑफ कंपनीमध्ये किती पार्टनर आहेत असेल तर लगेच दाखवा, मग लगेच तिकडे स्क्रीनशॉट दाखवा तुम्ही पत्रकारांना। हे आरोप आहेत, आरोप सिद्ध करावे लागतात। पार्टनरशिप कंपनीमध्ये पार्टनरची सही असते, पार्टनरचा पत्ता असतो, पार्टनरचं पॅन कार्ड असतं, पार्टनरचं आधार कार्ड असतं, बँकेमध्ये अकाउंट असतं, अकाउंटमध्ये दोघांच्या सह्या असतात। एक तर पुरावा द्या, नुसतं आपण त्याचं नाव घ्यायचं स्वतःच्या फायद्यासाठी, कोणातरी मोठ्या माणसाचा आधार घ्यायचा आणि मोठं होण्याचा प्रयत्न प्रदीप रामचंदानी केलेला आहे। अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतरची त्याची धडपड म्हणजे त्याच्यात पक्षातनं लोक बाहेर जात आहेत, इथून सुरुवात आहे। आणि आज त्यांनी केलेलं कृत्य म्हणजे ह्या उल्हासनगर शहरामध्ये
अध्यक्ष म्हणून त्यांचा काय ठसा उमटणार आहे हे येत्या काळामध्ये तुम्हाला दिसेल। देखिए, उन्होंने कहा है कि 2019 से ये भ्रष्टाचार चालू है। 2019 गया, 20 गया, 21 गया, 22 गया, 23 गया, 24 गया। प्रदीप रामचंदानी ने एक भी उसके बारे में एक भी पत्र, एक भी लेटर, एक भी चिट्ठी, एक भी व्हाट्सएप कॉल अगर किया है तो मुझे दिखाए। प्रदीप रामचंदानी गेल्या अनेक वर्षांपासून वादग्रस्त आहे। भ्रष्टाचार सगळ्याच म्हणजे महाराष्ट्राला माहिती आहे। तुम्ही सत्तेत होता, लोकप्रतिनिधी होता, तुम्ही का आवाज उठवला नाही? आम्ही आवाज उठवण्याच्या अगोदर त्यांनी आवाज उठवला, मगाची फिल्म दाखवली, त्यांची आवाज ऐकली आणि आवाज ऐकल्यानंतर ते कुठे गेले तुम्हाला सगळं माहिती आहे। त्यांनी कुठल्या पद्धतीने काम केलेलं आहे। आम्ही आंदोलन, आरोप या भानगडीत पडत नाही। भ्रष्टाचार झालाय, चौकशी करा। भ्रष्टाचार झालाय, त्याचा रिपोर्ट सादर करा। भ्रष्टाचार झालाय, त्याच्यावर कारवाई करा। हे पुरावे, हे खरे, तोंडी बोलणं सगळं खोटं। तुम्ही उद्या कोणाचं नाव घेऊन मोठे व्हायला बघाल, पण तुम्ही उद्या मोठे होऊ शकत नाही। कहीं पे निगाह, कहीं पे निशाणा, त्याचा स्वतःच्या मुलाला काम मिळाला पाहिजे। स्वतःच्या कंपनीसाठी तो धडपड करतोय, त्याला शहराच्या विकासाची काही पडलेली नाहीये। आज हा जो निधी आलेला आहे, हा संपूर्ण उल्हासनगर शहरामध्ये निधी आलेला आहे। संपूर्ण या शहरामधल्या नगरसेवकांच्या प्रभागामध्ये काम होणार आहे। छोट्या छोट्या नाल्या गल्ल्या, समाज मंदिरचं काम होणार आहे आणि हे काम लवकर होऊ नये किंवा झालं तर ते आपल्या पदरात कसं पडावं याकरता चाललेली ही धडपड, ही प्रदीप रामचंदानीची, ही आजच्या ह्या पत्रकार परिषदेमधनं मी बघितलेली आहे। आमदार कुमार ऐलानी यांनी आज तिथं म्हटलं की बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल त्याचं काम गेल्या 3 वर्षापासून चालू आहे। एकही स्लॅब अजून झालेला नाहीये, झापी कंपनीकडेच ते काम आहे आणि असं असताना ते तुमच्या प्रभागाच्या बाजूलाच आहे, तुमच्या राहत्या कॅम्पमध्ये आहे। असं असताना तुम्ही त्या विषयावर कधी आवाज का नाही उचलला? सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आदरणीय हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं क्रीडांगणाचं काम, त्या कामाची जी निविदा निघाली होती ती 2 टप्प्यात निघाली होती। पत्रकार महोदयांना संपूर्ण माहिती असेल की एक निविदा प्रक्रिया ही मुंबई महानगरपालिका MMRD कडनं त्याचे पैसे येणं बाकी आहे आणि एका कामाची निविदा भेटलेली आहे, त्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून ते काम चालू आहे। उद्यापासून तुमचे पक्षीय संबंध कसे असतील? एकदम मधुर। पक्षाचा संबंधच नाही। पक्षाचा याच्यामध्ये शिवसेना BJP अबद्ध राहणार। वैयक्तिक लढाई सुरू राहणार। वैयक्तिक बघा, माझ्यावर जर का कोणी टिप्पणी केली मी त्याच्यावर टिप्पणी करणार। त्यांनी पक्षाबद्दल बोललं असतं तर मी आज सगळे नगरसेवक घेऊन इथे बसलो असतो, संपूर्ण नगरसेवक घेऊन इथे बसलो असतो, परंतु त्यांनी वैयक्तिक टिप्पणी केलेली आहे। आणि प्रदीप रामचंदानी वैयक्तिक टिप्पणी करताना त्यांनी BJPच्या सगळ्या नगरसेवकांना, आमदारांना बसवलंय, तर ते अध्यक्ष आहेत। मगाशी आपण प्रश्न विचारल्याप्रमाणे त्यांनी त्याचा संधी साधूपणा केला असेल आणि त्या संधीचा फायदा घेऊन सगळ्यांना बसवला असेल। तुम्ही आता बोलताना असं सांगितलं की माझं कोणतंही ऑफिशियल रिलेशन असेल तर त्या ठेकेदाराबरोबर दाखवून द्या। हो, म्हणजे असं तुमचं म्हणणं आहे का तुमचं अनऑफिशियल रिलेशन आहे? नाही, अनऑफिशियल रिलेशन आता नंदू माझे आई महापौर असताना, मी नगरसेवक असताना, उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये ज्या प्रक्रिया निवेदनाच्या होत होत्या, तर संपूर्ण या ठेकेदारांबरोबर आमचे संबंध आहेत। संबंध इन सेन्स आमच्या प्रभागामध्ये लाईटचं काम होतं, नालीचं काम होतं, गल्लीचं काम होतं, रोडचं काम होतं। सगळ्या प्रकारचे ठेकेदार ह्या माझ्या प्रभागामध्ये गेल्या 15 वर्षापासून माझ्या नगरसेवक असल्यामुळे या प्रभागामध्ये येतात। ठेकेदारांचं आमचं जे संबंध आहेत ते संबंध कामापुरते, त्यांना मिळालेल्या निविदेकडनं झालेल्या पूर्ण काम करून करण्यापुरते जाऊन त्यांच्याकडनं कुठलाही लोभ याच्याकरता आमचा संबंध नाही।